अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये 4 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत आणि 4ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच्या माध्यमाने 65 गावांना पिण्याचं पाणी पुरवलं जातो व एका नगरपंचायत अर्जुनी मोरगाव पाणी पुरवठा केला जातो। शासनाकडून राज्य शासनाकडून मिळणारं अनुदान 2019-20 पासून बंद झाल्यामुळे ह्या संपूर्ण योजना 4ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ह्या तोट्यात चालत आहे आणि हा जो तूट आहे लागणारा खर्च व कनेक्शनधारकाकडून येणारी वर्गणी याच्यामधली जी तफावत आहे ही खूप मोठी आहे। त्यामुळे 1 एप्रिलपर्यंत राज्य शासनानं यावर ठोस निर्णय घेतला नाही तर ह्या योजना बंद करण्यापेक्षा त्या बंद पडणारच होत्या, कारण पैसेच नाही तर विद्युत वितरण कंपनी विद्युत बंद करणार आणि बंद पडणार होत्या। परंतु जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय लायकरामजी भेंडारकर साहेब यांनी 29 मार्चला विशेष सभा घेऊन संबंधित गावातील सर्व सरपंच, सदर पाणी पुरवठा योजना चालविण्यात असलेल्या NGOचे सर्व सदस्य, अध्यक्ष यांना सर्वांना एकत्र घेऊन माननीय कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा नवेगाव ग्रामीण पाणी पुरवठा गोंदिया जिल्हा परिषद यांना एकत्र घेऊन एक असा ठोस निर्णय घेतला की एप्रिल आणि मे आणि जून महिना हा अतिशय तीव्र पाणी टंचाईचा महिना असतो आणि याच महिन्यात जर पाणी पुरवठा योजना बंद झाल्या तर या तालुक्यातील 65 गावामध्ये खूप भीषण पाणी टंचाई निर्माण होईल आणि लोकांमध्ये एक उग्र संतोष निर्माण होईल आणि लोकांना पाण्यापासून आपण वंचित ठेवू शकत नाही। त्यामुळे येणारे पुढील 2 महिने ही जिल्हा परिषद निघणारी तूट जी आहे, जी तूट अंदाजे 10 लाखाच्या घरात आहे, याच्याकरिता जिल्हा निधीतून नियोजन करू व पुढील काळामध्येही या योजना निरंतर चालाव्या। संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 6ही योजना प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ह्या नियमित चालावा यासाठी एक कार्यप्रणाली आखण्यात येईल की ते नियमित ते तूट जिल्हा परिषदमार्फत किंवा संबंधित ज्या ग्रामपंचायतला पाणी देतो त्याच्या 15व्या वित्त आयोग निधीमधून देता येईल अशा पद्धतीने एक निर्णय घेण्यात आला आणि आम्ही उपस्थित सर्व संस्थांचे 4ही योजना चालवणाऱ्या संस्थांचे सदस्य आणि सरपंच एक सहज एक रिस्पेक्टेड निर्णय घेऊन ह्या योजना आता 1 तारखेपासून बंद न करता पुढे निरंतर चालू ठेवल्या आहेत। योजना बंद झाली तर किती गावांना याचा फटका बसला? 65 गावं या तालुक्यातील आणि जवळपास 50 ते 60 हजार लोकसंख्या या योजना बंद झाल्यामुळे पाणी टंचाईला प्रभावित होतील। समोर हे झालं नाही तर आपली पुढची भूमिका काय? बघा, जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता व माननीय कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, त्याचप्रमाणे अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांना आम्ही 1 एप्रिलला निवेदन दिलं की आम्ही आपल्यावर विश्वास करून या योजना चालू करत आहोत, त्यामुळे या योजनांकरिता लागणारी निधी आपण त्वरित उपलब्ध करून द्यावी। यामध्ये कुठलाही दगाफटका झाला किंवा योजनेची निधीचे नियोजन झाले नाही तर पुन्हा तीच पाणी टंचाई आणि त्याच 65 गावांमध्ये एक असंतोष पसरणार आहे आणि जिल्हा परिषदवरील जनसामान्यांचा विश्वास कमी होईल। हा आधीपासूनचाच विषय होता। त्यांच्यावरती आमच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात एक पेपरला सुद्धा माहिती आलेली होती आणि हा विषय मी त्याच्या आधीच बैठक घेणार होतो, परंतु काही महत्त्वाची कामं असल्यामुळे माझी बैठक थोडी उशिरा झाली। सगळ्यांची कल्पना माझ्या सरपंच महोदयांना आहे, जे पाण्याचे मंडळ आहेत त्यांनासुद्धा याची कल्पना होती। त्याच्यानंतर आम्ही 4थ्या महिन्यामध्येच सुरुवातीला ही बैठक झाली। बैठकीमध्ये सगळे सुजल वगैरेचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, सरपंच महोदयसुद्धा होते। त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना हा विषय कळला आणि हा जो पाण्याचा विषय आहे हा निश्चितपणे सुटेल असं मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि त्या संबंधानं आमच्या 28 तारखेला पुन्हा सगळ्या आमच्या ज्या ठिकाणी जे पाणी मंडळ आहेत तिथले जे सरपंच लोक आहेत आणि ग्रामसेवक आहेत यांची एक बैठक आम्ही घेणार आहोत आणि पाण्याचा प्रश्न हा नियमितपणे कशा पद्धतीने सुटेल यांचा एक विषय आम्ही काढलेला आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत एक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि यांना जो काही पैसा आहे हा शासनाच्या माध्यमातून मिळतो तो 2019पर्यंत मिळाले होते, त्याच्यानंतरचा काही निधी मिळाला नाही। परंतु शासनाचा काही लोक कोर्टात गेले होते, एक विषय त्या ठिकाणी आलेला होता आणि सगळ्यांचा एक समन्वय करून आम्ही एक चांगल्या पद्धतीचा मार्ग काढणार आहोत। परंतु आपल्या गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावाला पाणी मिळायला पाहिजे असं आमचंसुद्धा इच्छा आहे आणि शासनाचीसुद्धा इच्छा आहे। त्याच्यामध्ये निश्चित एक मार्ग निघेल आणि सगळ्यांना पाणी मिळेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। संस्था चालकांना म्हणाला आहे की पुढच्या संस्था पाणी पुरवठा बंद झाला तर त्याचे जिम्मेदार जिल्हा परिषद राहणार, असं होऊ शकत नाही। जिल्हा परिषद पुण्या ठिकाणी जबाबदार राहील असं कोठीच पण लिहिलेलं नाही आणि हे जे पाणी मंडळाला जो विषय दिलेला आहे तो जिल्हा परिषदेनं स्वतःकडे कधीच घेतलेला नव्हता। ती शासनाच्या डायरेक्ट, कारण की ते माझ्या माहितीप्रमाणे
महादेवरावजी शिवणकर अर्थमंत्री असताना ती योजना या ठिकाणी सुरू झालेली होती. पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे होते आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेनं आपणाकडे घेतलं नाही म्हणून पाणी मंडळं त्या ठिकाणी तयार करावी लागली. ते त्यांना शासन डायरेक्ट पैसे देत होता आणि त्याच्यामुळे ते आतापर्यंत चालवत होते, परंतु शासनाने बंद केल्यामुळे हा अशा पद्धतीचा विषय आला आणि पाणी मंडळ ही कोर्टात गेलेली होती. परंतु हा विषय जिल्हा परिषदसुद्धा नाकारू शकत नाही, कारण की कोर्टाचा विषय आहे, त्याच्यामध्ये चर्चा करूनच हा विषय सुटेल. हा विषय वेगळा आहे, परंतु सगळ्यांना पाणी मिळाला पाहिजे हा आमचासुद्धा मानस आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत आहोत. सध्याच्या घडीला पाणी योजना सुरू आहे का? काय म्हटलं? योजना सुरू आहे का? हो, सुरू आहे. म्हणजे आम्ही सगळे बसल्यानंतर त्या ठिकाणी एक मार्ग निघाला आणि ते सातत्यानं सुरू राहावी अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली. सगळे आमचे मंडळं असतील किंवा आमच्या पाणी पुरवठा योजना असतील ते सातत्यानं सुरू आहेत आणि त्यांचं सहकार्यसुद्धा या ठिकाणी होत आहे.